तळपायाच्या टाचामधील ओलावा कमी होऊन ती कोरडी पडणे. आपल्या टाचांखालील त्वचा नैसर्गिकरित्या जाड असते, परंतु जेव्हा या भागाला पुरेसे पोषण किंवा आर्द्रता मिळत नाही तेव्हा ती कडक होते आणि शरीराच्या वजनामुळे पडणाऱ्या दाबामुळे तिला भेगा जातात. याव्यतिरिक्त दिवसभर कडक जमिनीवर अनवाणी चालणे किंवा मागे उघड्या असणाऱ्या चपला वापरल्याने टाचेतील चरबी बाजूला पसरते आणि त्वचेवर ताण येऊन चिरा पडतात. शरीरातील पाण्याची कमतरता, डिहायड्रेशन, व्हिटॅमिन B3 किंवा ईची कमतरता आणि वाढते वय ही देखील महत्त्वाची कारणे आहेत. काही आरोग्यविषयक समस्या जसे की मधुमेह किंवा थायरॉईडमुळे त्वचेचे नैसर्गिक तेल कमी होते, ज्यामुळे हा त्रास अधिक जाणवू शकतो. योग्य वेळी काळजी न घेतल्यास या चिरा खोलवर जाऊन त्यातून रक्त येणे किंवा संसर्ग होण्याचा धोका असतो. तळपायांच्या चिरांवर उपाय करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्वचेतील ओलावा टिकवून ठेवणे. यासाठी दररोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात थोडे मीठ आणि लिंबू टाकून 5 मिनिटे पाय भिजवावेत. त्यानंतर प्युमिक स्टोनने टाचेवरील मृत त्वचा हळूवार घासून काढावी. पाय कोरडे केल्यानंतर त्यावर जाड थरात व्हॅसलीन, खोबरेल तेल किंवा चांगल्या दर्जाचे फूट क्रीम लावून झोपल्यास त्वचा मऊ होण्यास मदत होते. यासोबतच नैसर्गिक आर्द्रतेसाठी मध किंवा पिकलेल्या केळ्याचा लेप लावणे देखील प्रभावी ठरते. केवळ बाह्य उपचारच नव्हे तर शरीराला आतून हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे आणि आहारात व्हिटॅमिन ई युक्त पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. दररोज घरामध्ये किंवा बाहेर चालताना मऊ तळव्याच्या चपला वापरल्याने टाचांवर पडणारा दाब कमी होऊन चिरा पडण्याचे प्रमाण हळूहळू कमी होते. अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी समर्थ भक्ती.